नमस्कार। आम्ही सध्या तुये ज्या ठिकाणी सरकारी सिव्हिल सप्लायचा गोडाऊन आहे त्याच्या मागे आहोत आणि ही मागे जी जागा आहे, जी खुली जागा आहे, ती जागा जवळजवळ 2 लाखापेक्षा जास्त चौरस मीटर आणि ही जमीन सरकारच्या नावाखाली आहे आणि या जागेतील 50,000 चौरस मीटर जागा ही रवींद्र भवनसाठी सरकारने ताब्यात घेतलेली आहे आणि या ठिकाणी पेडणे तालुक्यातील मागच्या कित्येक वर्षापासून जे स्थानिक कलाकार आहेत आणि जे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेले कलाकार आहेत, त्या कलाकारांनी वेळोवेळी मागणी केली होती की पेडणे तालुक्यासाठी त्यांना हक्काचं एक व्यासपीठ रवींद्र भवन उपलब्ध व्हावं, अशी कित्येक वर्षापासून मागणी स्थानिक जे आमदार निवडून आले, मंत्री आले, मुख्यमंत्री झाले त्यांच्याकडे केली। परंतु यापूर्वी कुणीही तसे प्रयत्न केले असतानाही त्यांना यश आले नाही। मात्र सध्याचे विद्यमान मांजरेचे आमदार जित आरोलकर यांनी सरकार दरबारी जोरदार प्रयत्न करत मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करत असतानाच कला आणि संस्कृती खात्याचे मंत्रीही गोविंद गावडे यांचे सहकार्य घेत या ठिकाणी रवींद्र भवनची आता निर्मिती होणार आहे। ही एक चांगली गोष्ट आहे। पेडणे तालुक्यातील कलाकारांना एक भूषणास्तव ही घटना घडलेली आहे आणि स्थानिक आमदार जित आरोलकर यांनी आपल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यातही आपण 5 वर्षाच्या कारकिर्दीत रवींद्र भवन उभारण्याची ग्वाही त्यांनी दिलेली होती। आमदार झाल्यानंतर 2.5 वर्षाचा कार्यकाळ लोटला आणि त्यांनी दिलेली आश्वासनं अर्थात जाहीरनाम्यात दिलेलं आश्वासन वचन ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत। रवींद्र भवन या ठिकाणी उभे राहत असल्याने पूर्ण पेडणे तालुक्यातील कलाकारांनी स्वागत केले आणि त्या कलाकारामध्ये उत्साह निर्माण झालेला आहे। मागच्या 4 दिवसापूर्वी स्थानिक आमदार जित आरोलकर यांच्या अध्यक्षतेखाली अस्थायी समिती जे आपल्या पेडणे तालुक्यातील कलाकार आहेत त्या कलाकारांची एक बैठक मांजरे या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी कार्यालयात आयोजित केली होती आणि त्या कार्यालयात अनेक कलाकारांनी सूचनाही मांडल्या आणि स्वतः स्थानिक आमदार जित आरोलकर यांनी रवींद्र भवनसाठी कोणत्या योजना हवेत, त्यात कोणता बदल हवा असेल तर कलाकारांनी सूचना करण्याचे आवाहन केले होते। शिवाय जी अस्थायी समिती आहे ती समिती आपल्या गोमंतकात ज्या पद्धतीने कला भवनची उभारणी झालेली आहे, कला अकादमी आणि ठिकठिकाणी काणकोण सारख्या भागात रवींद्र भवनची एक इमारतही त्या ठिकाणी एक दालन उघडं झालेलं आहे, त्या परिसराची पाहणी करून त्याच्याही पेक्षा दर्जेदार रवींद्र भवन या ठिकाणी व्हावं यासाठी हे कलाकार वेगवेगळ्या माध्यमातून सरकारला कला संस्कृती खात्याचे मंत्री माननीय गोविंद गावडे, स्थानिक आमदार जित आरोलकर यांना सूचना करतील आणि त्या सूचनांचा पाठपुरावा ते नक्कीच करणार असा विश्वास आहे। स्थानिक आमदार जित आरोलकर यांनी कित्येक वर्षापासून ज्या कलाकारांची मागणी होती ती मागणी पूर्ण होत असल्याने कलाकार समाधान व्यक्त करतात। मांजरे मतदारसंघातून यावेळी 2 वेळा जे आमदार निवडून आले ते मुख्यमंत्री झाले। सुरुवातीला भाऊसाहेब बांदोडकर मांजरे मतदारसंघातून निवडून आले होते, ते मुख्यमंत्री झाले। त्यानंतर आमचे पारसेकर सर हे आमदार झाले, मंत्री झाले आणि त्यानंतर लगेच ते मुख्यमंत्री झाले। असे होऊनही परंतु त्यांना यश आलं नाही। मुख्यमंत्री म्हणा मंत्र्यांना या ठिकाणी रवींद्र भवन उभारण्यासाठी तसं यश मिळालं नाही। मात्र आमदार जित आरोलकर यांनी जोरदार प्रयत्न करून या ठिकाणी रवींद्र भवन उभारण्याची जी त्यांचे प्रयत्न सरकार दरबारी निस्वार्थीपणाने चालू आहेत, त्यामुळे पूर्ण मांजरे मतदारसंघात आणि पेडणे तालुक्यातील कलाकारांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे।
या ठिकाणी रवींद्र भवन उभारत असताना तब्बल 50,000 चौरस मीटरमध्ये हे एक आगळं वेगळं दालन उभं राहणार आहे आणि त्यामध्ये वेगवेगळे प्रशिक्षण देणारे कलाकार येतील किंवा परराज्यातील किंवा आंतरराष्ट्रीय स्तराचे जे प्रशिक्षक येतील त्यांना तारांकित निवासाची सोय केली जाईल। गुरुकुल पद्धतीने या ठिकाणी शिक्षणाची सोय केली जाईल। वेगवेगळे कलाकारांना कलेच्या बाबतीत प्रशिक्षण देण्यासाठी विविध दालने खुली होणार आहे। आर्ट गॅलरी होणार आहे। शिवाय पेडणे तालुक्यातील जे साहित्यिक आहेत, नाटककार आहेत, ज्यांची पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहे, अशा साहित्यिकांचे, लेखकांची पुस्तकं त्या ठिकाणी एक दालनही वाचनालय सुरू करण्याचा त्यांचा मनोदय आहे। शिवाय जे कलाकार म्हणा किंवा कलाकारांचे नातेवाईक आपल्या लहान मुलाबाळासोबत कला पाहण्यासाठी किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी या रवींद्र भवनमध्ये येतील, ते काही मुलं लहान बोर होतील त्यांना प्लेग्राऊंड खेळण्यासाठी मनोरंजनाची साधनंही असे वेगवेगळी उपक्रम या रवींद्र भवनमध्ये उभारण्याचा मनोदय आपले आमदार माननीय जीत आरोलकर यांनी व्यक्त केलेला आहे। त्यामुळे भविष्यात या ठिकाणी पेडणे तालुक्यासाठी स्वतंत्र रवींद्र भवन होत असल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करत असताना दिसतात। हे रवींद्र भवन लवकरात लवकर सुरू व्हावं यासाठी आता अस्थायी समिती कार्यरत झाली आहे। या माध्यमातून आम्ही सरकारला आणि कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री माननीय गोविंद गावडे यांना आवाहन करतो की त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी रवींद्र भवनाची उभारणी करून कलाकारांचे जे आशेचं एक स्थान होतं, हक्काचं व्यासपीठ होतं, ते व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत। मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी।